धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड। आपण एक खूप चांगली कामगिरी आपले SP अतुल कुलकर्णी यांनी केलेली आहे। 20 लाख वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन पंढरपूरच्या वारीमध्ये केलं आणि याच्यामध्ये फेस रेकग्निशन आपल्याला माहिती आहे की आपण मंत्रालयाच्या एंट्रीमध्ये देखील फेस रेकग्निशन करतो। या फेस रेकग्निशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माणूस दिसतोय, पण जेव्हा फेस रेकग्निशन करतो तेव्हा त्याचे इतर बायोमेट्रिक्स म्हणजे महत्वपूर्ण म्हणजे तो रेटिना याचं देखील स्कॅनिंग होतं। तर माझी अशी मागणी राहील या निमित्ताने की आपले जे रेल्वे स्टेशन्स आहेत, आपले जे एसटी बस स्थानक आहेत, कारण मिसिंग मुली कुठून कुठून कोण घेऊन जाऊ शकतं, तर रेल्वे स्टेशन आहे किंवा एसटी डेपोज आहे किंवा जिकडे सार्वजनिक असे काही उपक्रम आहेत, मग खास करून मुंबईमध्ये सीएसटी टर्मिनस असेल, कुर्ला LTT असेल, बांद्रा असेल, बोरिवली असेल, या ठिकाणून ही वर्दळ जिकडे जास्ती असते तिकडे फेस रेकग्निशन सिस्टीम आपण इन्स्टॉल करायला पाहिजे। कारण फेस रेकग्निशन हे इतकं परफेक्ट असतं की त्याच्यामध्ये काहीच चूक होऊ शकत नाही आणि त्यामुळे ती मिसिंग गर्ल असेल, मिसिंग वुमन असेल किंवा चाइल्ड असेल, हे शोधण्यामध्ये खूप यश सरकारला येऊ शकतं। त्यामुळे जिथे आपण 20 लाख वारकऱ्यांचं फेस रेकग्निशन केलं, तर तिकडे अन्य अशा सार्वजनिक ठिकाणी आपण फेस रेकग्निशन हे इन्स्टॉलेशन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे।